नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं या 11वीच्या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासापासून संविधानिक शासन हे प्रकरण आपण पाहायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये संविधान म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता आपल्याला या ठिकाणी संविधानवाद म्हणजे नेमकी काय हे आपल्याला पाहायचं आहे. आता संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणं. शासनावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात. म्हणजे शासनाने अमर्यादपणे कसंही वागण्याचा शासनाला अधिकार नाही. त्याच्यावर ज्या मर्यादा घातलेल्या आहे ते म्हणजेच संविधानवाद. या संविधानवादाची जी सुरुवात आहे ती 17व्या शतकामध्ये सुरू झाली आणि जॉन लॉक हे जे राज्यशास्त्राचे प्रसिद्ध विचारवंत आहे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदी, या ब्रिटिश विचारवंताने सगळ्यात पहिल्यांदी संविधानवाद हा मांडला. त्यांच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून, सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी हे जे त्यांचं पुस्तक होतं त्याच्यातून त्यांनी संविधानवाद मांडला. त्यांच्या विचारानुसार शासन कुठलीही चुकीची गोष्ट करू शकत नाही. शासनाने जर अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी केल्या तर ते शासन बदलून टाकण्याचा अधिकार जनतेला आहे, लोकांना आहे. हे त्यांनी त्यांच्या पुस्तकातून म्हटलं. यालाच संविधानवाद असं म्हटलेलं आहे. जॉन लॉक यांनी जे विचार मांडले त्या विचारांच्याही अगोदर म्हणजे 1215 मध्ये मॅग्ना कार्टा आणि 1689 मध्ये ब्रिटिश संसदेने जे मंजूर केलेलं बिल ऑफ राईट्स होतं त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांवर काही बंधनही घातलेली होती. या दोन्ही मॅग्ना कार्टा आणि बिल ऑफ राईट्स मध्ये अशा पद्धतीने बंधनही घातलेली होती. या दोन्ही प्रयत्नातून शासनाचं नव्हे तर राजाच्या अधिकारावर बंधनं घातलेली होती. कारण त्यावेळेस राजेशाही होती, सगळे अधिकार हे राजाकडे होते, सत्ताधीश हा राजा होता आणि त्यामुळं ज्या वेळेस सत्तेचं विभाजन झालं, राजाचे जे अधिकार आहेत ते मर्यादित झाले आणि सत्तेचं विभाजन होऊन 3 शाखा ह्या निर्माण झाल्या म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. त्यावेळेस शासनावर नियंत्रण आणण्याची संकल्पना ही पुढे येऊ लागली. हाच आधुनिक संविधानवाद किंवा आधुनिक संविधानाचा काळ असं त्याला म्हटलं जातं. आता ह्या आधुनिक संविधानाची जी सुरुवात आहे ती सगळ्यात पहिल्यांदी अमेरिकेमध्ये झाली. अमेरिकेच्या संविधानातून हे आधुनिक संविधानवाद हा मांडला गेला. अमेरिकेच्या संविधानामध्ये ज्या 10 दुरुस्त्या सांगितलेल्या होत्या त्या 10 एकत्रित दुरुस्त्यांना बिल ऑफ राईट्स असं म्हटलं गेलं. आणि या बिल ऑफ राईट्स मध्ये त्यांनी शासनावर नियंत्रण ही आणलेलं होतं. म्हणजे शासनाचं जी कृती आहे त्याच्यावर नियंत्रण हे त्यातून मिळालेलं होतं. त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी दुरुस्ती करून जे व्यक्तीचा बोलण्याचा अधिकार आहे आणि वृत्तपत्राचं स्वातंत्र्य याच्यावर जी बंधनं शासन घालू शकत होतं ती सगळ्यात पहिल्यांदी काढली. म्हणजे व्यक्तीला बोलण्याचा अधिकार त्यामध्ये दिला. तसंच भारतामध्ये सुद्धा संविधानाने व्यक्तीला मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि या मूलभूत हक्कावर कुठलंही शासन बंधनं घालू शकत नाही. त्याच्यावर कुठेही मज्जाव करता येत नाही. शासनाला त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा अधिकार नाही. अशा पद्धतीने मूलभूत अधिकार हे दिलेले आहेत. अशा पद्धतीने आधुनिक संविधानवाद हा सुरू झाला. आता अलिखित संविधान ज्या देशांमध्ये आहे, आता ज्या ठिकाणी लिखित संविधान आहे म्हणजे लिहून ठेवलेलं संविधान आहे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या आहेत. परंतु अलिखित ज्या ठिकाणी ज्या देशांमध्ये संविधान आहे त्या ठिकाणी मग हा संविधानवाद कसा येतो? प्रामुख्याने अलिखित संविधान असणारं युनायटेड किंगडम या देशामध्ये संसदेला सगळे अधिकार होते. संसद ही सार्वभौम होती. त्यामुळे संसदेला कोणताही कायदा बनवण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. त्यामुळे शासनावर कोणतंही नियंत्रण नव्हतं. तरीही ज्या वेळेस संसदेने अन्यायकारक आणि अनियंत्रित कायदे बनवले त्यावेळेस तिथल्या जनतेने त्याला विरोध केला आणि ह्या जनमतापुढे हे कायदे टिकले नाही. तिथं असणारी जी सतर्क जनता होती त्या जनतेने या कायद्यांना विरोध केला आणि शेवटी जनमतापुढं त्या सरकारला झुकावं लागलं. व आज जर आपण बघितलं तर युनायटेड किंगडम मध्ये अशा पद्धतीने
शासनावर काही नियंत्रणही मिळालेले आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की युनायटेड किंगडम आज आंतरराष्ट्रीय संघटनांच्या वेगवेगळ्या संघटनांचा सभासद आहे आणि त्यामुळे त्याला अनेक आंतरराष्ट्रीय करार हे करावे लागतात, ज्यामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे आणि यामुळं त्या हक्कांवर कुठलंही शासनाला नियंत्रण आणता येत नाही. त्यामुळं आज तिथं सुद्धा आधुनिक संविधानवाद आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ज्या संविधानाने शासनाचे अधिकार नियंत्रित केले त्या संविधानात दुरुस्ती करून ही नियंत्रणे काढू शकते. बऱ्याचशा संविधानात बदलांना वाव असतो, म्हणजे संविधान जेव्हा तयार होतं त्यावेळेसच त्या संविधानात कशा दुरुस्त्या करायच्या हे सुचवलेलं असतं. आता भारताने जे आपलं संविधान बनवलं त्या संविधानामध्येच त्या संविधान दुरुस्त्या कशा असतील हे सुद्धा सांगितलेलं आहे. साध्या पद्धतीने, विशेष बहुमताने, म्हणजे साध्या बहुमताने, विशेष बहुमताने आणि विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या मंजुरीने, अशा 3 पद्धतीने भारताची घटना दुरुस्ती ही होते. परंतु जरी अशा शासनाने ह्या नियंत्रण जरी त्याच्यातून काढू शकले, म्हणजे संविधानामध्येच दुरुस्ती करण्याची कल्पना सुचवलेली आहे, परंतु ती दुरुस्ती करत असताना सर्वोच्च नियंत्रण हे या ठिकाणी लोकांकडे त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येतं. बऱ्याचशा संविधानामध्ये बदलांना वाव असतो. मग शासनाने जर काही संविधान दुरुस्त्या करून त्याची नियंत्रण काढून टाकली तर काय करायचं, अशी परिस्थिती भारतामध्ये 1970 मध्ये निर्माण झालेली होती. या परिस्थितीमध्ये संविधान दुरुस्ती केली गेली आणि संविधानामध्ये ज्या देशाच्या प्रगतीला अडसर ठरणार म्हणून काही गोष्टी त्याच्यामध्ये संविधान दुरुस्ती ही केली गेली आणि काही गोष्टी काढून टाकल्या गेल्या. त्यातून व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा यायला लागल्या आणि म्हणून केशवानंद भारती यांनी न्यायालयात खटला दाखल केला. हा केशवानंद भारती प्रसिद्ध असा खटला त्याला म्हटलं जातं. 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय दिला आणि शासनाच्या संविधान दुरुस्तीच्या अधिकारावरच नियंत्रण आणलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारताची जी मूळ चौकट आहे, मूळ संरचना आहे, बेसिक स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कुठल्याही शासनाला बदल करता येणार नाही. जे मूळ स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कोणालाही बदल करता येणार नाही. बदल करता येतील परंतु मूळ स्ट्रक्चर सोडून, म्हणजे व्यक्तीचे मूलभूत अधिकार जिथं आहे तिथं बदल मात्र करता येणार नाही. ही जी मूळ संरचना आहे त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही, कुठल्याही परिस्थितीत हा बदल करता येणार नाही. आणि शासन इतर कोणतेही बदल करू शकते, परंतु जी मूळ संरचना आहे त्यालाच मूळ संरचना तत्व, बेसिक स्ट्रक्चर डिक्रानी असं म्हटलं गेलं. या मूळ संरचनेचे तत्वामध्ये मात्र बदल हा करता येत नाही. आता लोकशाहीमध्ये संविधानवाद हा केवळ शासनावर नियंत्रण आणणं एवढ्या पुरता मर्यादित नाही आहे, तर संविधानाच्या भावनेचे, म्हणजे स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्याचं त्या तत्वाचं पालन करणं हे सुद्धा संविधानवाद आहे. जी तत्व संविधानाची पायाभूत तत्व आहेत ती सत्तेवर असणाऱ्यांनी पाळलीच पाहिजे. कुठलंही सरकार सत्तेवर येऊ द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला संविधानाचं पालन किंवा त्याचं जे संविधानाची जी तत्व आहे, त्याच्या संविधानाच्या ज्या भावना आहेत त्याचं आदर करणं हे गरजेचं आहे. नुसतं शासनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे संविधानवाद नाहीये. तर संविधानिक नैतिकता हा एक त्याच्यामध्ये भाग आहे. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी असं त्याला म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानिक नैतिकतेबद्दल खूप छान म्हटलंय की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी संविधानाची मूळ संरचना, जो पाया आहे तो तयार केला, म्हणून त्यांना घटनेचं शिल्पकार म्हटलं जातं. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीसमोर भाषण करताना त्यांनी असं म्हटलं होतं की ही संविधानिक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही, ही आपोआप तयार होत नाही, ती रुजवावी लागते, जाणीवपूर्वक तिला रुजवावी लागते. आणि आपले जे लोक आहेत त्यांना ते शिकवावं लागणार आहे की संविधानिक नैतिकता म्हणजे नेमकी काय. त्यामुळे ही संविधानिक नैतिकता कुठलंही शासन जरी आलं तर त्यांनी पाळलंच पाहिजे की शासन जरी बहुमत असलं तर बहुमताच्या जोरावर असे कुठलेही कायदे त्यांना करता येणार नाही की ज्यातून चुकीच्या पद्धतीने लोकांचं अहित होईल. त्यामुळे शासनाचे जे संविधान आहे त्याचं मूळ स्ट्रक्चर आहे ते बदलता येणार नाही. आणि भारतामध्ये अशा पद्धतीने न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराने या जे मूळ संरचना आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायालयावर दिलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने संविधानवाद हा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता लोकशाही शासनाचे जे महत्वाचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहू. तोपर्यंत विद्यार्थ्यांनो,
आपण घरी राहा, सुरक्षित राहा. आणि जर आपल्याला हे युट्यूब चॅनल आवडलं असेल, हे लेक्चर सहजासहजी बघायचं असेल, तर आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा व्हिडिओ आपल्याला अगदी सहज पद्धतीने पाहता येईल. धन्यवाद मित्र.